नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। जर तलाठी भरतीबाबत नवीन अपडेट आता प्रसिद्ध झालेले आहे, त्या बाबतीतच आपण बघणार आहोत। नेमका अपडेट काय आहे, कशा बाबतीत आहे, तलाठीच्या रिझल्ट बाबतीत आहे की आन्सर की बाबतीत आहे, तर तेच आपण बघणार आहोत। आता आपण आहोत तलाठीच्या ऑफिशियल वेबसाईटला, रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटला, आणि त्यावर आपल्याला इथे तलाठी सरळ सेवा भरती 2023 हा कॉलम इथे दिसत असेल, आणि त्यावर न्यू हे असं सुद्धा ब्लिंक होतं आहे, त्यामुळे नवीन काहीतरी यावर दिलेलं आहे नक्कीच। तर आता आपण इथे बघूया। तर यामध्ये न्यूमध्ये जे दिलेलं आहे ते फक्त आहे प्राप्त आक्षेप हरकतीबाबत सुधारित माहिती। तर त्यावर आपण क्लिक करूया। त्यावर क्लिक केल्यानंतर एक PDF जे आहे ती PDF डाउनलोड होणार आहे, आणि ते PDF मध्ये काय डाटा दिला आहे आणि काय सुधारणा केलेली आहे ते आपल्या लक्षात येईल, आणि तेच आपण बघूया। तर PDF डाउनलोड झालेली आहे, आणि तुम्ही बघू शकत आहात इथे 22 तारखेची PDF आहे, 22 डिसेंबरची, त्यामुळे आणि ऑफिशियल PDF आहे, त्यामुळे कोणतीही जुनी PDF दाखवून तुम्हाला गैरसमजूत करण्याचा प्रयत्न नाही आहे किंवा मग तुमचं मिसअंडरस्टँडिंग करण्याचा हेतू नाही आहे। तर ही जी ऑफिशियल माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम माझं आहे, आणि ते मी करतो आहे। तर ह्या बाबतीत तलाठी भरतीबाबत आपल्याला माहिती नवीन प्रसिद्ध पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलं आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 बाबत आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेण्याबाबत यामध्ये त्यांनी दाखवलं आहे। तलाठी भरती 2023 परीक्षा यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप व हरकती अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। जे त्यांनी पूर्वी आक्षेप व हरकतींबाबत परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं, आणि त्यामध्ये ज्या प्रश्नांमध्ये सुधारणा केलेली होती ते प्रश्न त्यामध्ये दिलेले होते त्या PDF मध्ये। तर त्या PDF मध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे, त्या बाबतीतलंच हे नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे। आणि कोणत्या प्रश्नांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे किंवा काय त्या परिपत्रकात सुधारणा करण्यात आलेली आहे, अजून कोणाचे मार्क्स वाढू शकतात किंवा कोणाचं काय नेमकं प्रश्न कोणत्या शिफ्टचे वाढलेले आहेत किंवा मग कोणत्या शिफ्टचं करेक्शन आहे कोणत्या शिफ्टमध्ये, ते सगळं आपल्याला कळणार आहे। तर तेच आपण बघूया। त्या निवेदनांचा अभ्यास करून हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून TCS कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे। 5 प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत, त्यामुळे जे नवीन पर्याय असतील ते पर्याय तुमचे बरोबर आहेत का ते पाहणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला त्यानुसार मार्क किती पडत आहेत, त्या शिफ्टला जे मुलं असतील त्यांना त्यानुसार मार्क किती पडत आहे, कोणाचे मार्क गेलेत किंवा कोणाला मार्क मिळालेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि तुमचे असेही किती मार्क तुम्हाला तलाठीच्या रिस्पॉन्स शीटनुसार आलेले आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर प्रश्नांचं संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जे 5 पर्याय आहेत तर ते नव्याने दुरुस्त करण्यात आले, आणि 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण, 2 प्रश्न असे होते की त्यांचे पर्याय चेंज केलेले होते, परंतु आता त्या सत्रातील जे विद्यार्थी असतील त्यांचे संपूर्ण गुण त्याला देण्यात आलेले आहेत। त्याचा पर्याय चेंज केला नाही आहे, तर त्या प्रश्नाला संपूर्ण गुण जे आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत। तर असा निर्णय घेण्यात आलेला आहे। यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात ती सुधारित माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे। ज्या शिफ्टला चेंज झालेल्या असतील, जिथे चेंज झालेल्या असतील त्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांच्या लॉग इन खात्यामध्ये ती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, आणि त्या प्रश्नांबाबतीत त्यांच्या रिस्पॉन्स शीटमध्ये तो बदल त्यांनी करून दिलेला आहे। तर ती आता बघूया। इथं त्यांनी हायलाईट करून दिलेले आहेत ते प्रश्न। तर 10वा प्रश्न आपल्याला इथे दिसतोय। 17 ऑगस्टची जी शिफ्ट 3री आहे त्यामध्ये आन्सर की चेंज केलेला आहे, इथे तुमचा पर्याय इथे बदललेला आहे। त्यानंतर 16वा जो प्रश्न आहे 18 तारखेचा 18 ऑगस्टचा शिफ्ट 1चा जो प्रश्न असणार आहे त्यामध्ये सुद्धा आन्सर की चेंज केला। इथं तुम्ही क्वेश्चन ID चेक करून घ्या, आणि ते क्वेश्चन IDनुसार तो प्रश्न कोणता असेल ते व्यवस्थित बघून घ्यायचा आहे एकदा, आणि तो प्रश्न कोणाकोणाचा बरोबर आला आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगायचं आहे। तर अजून खाली बघूया आपण। तर 56वा एक प्रश्न आहे त्यात सुद्धा चेंज केलेला आहे। 22 ऑगस्टचा प्रश्न आहे शिफ्ट 1चा, आणि त्यामध्ये आन्सर की चेंज केलेली आहे, त्यामध्ये प्रश्न जो आहे तो बदललेला आहे। त्यानंतर 78वा प्रश्न आहे 29 ऑगस्टचा शिफ्ट 3चा, आणि त्यामध्ये सुद्धा आता फुल मार्क देण्यात आलेले आहे। पहिले फक्त आन्सर की चेंज होतं, पण आता त्यात त्यांनी फुल मार्क्स जे आहेत त्या प्रश्नाला दिलेले आहेत, म्हणजे तो प्रश्न ज्यांनी अटेम्प्ट केला असेल त्यांना सगळ्यांना पूर्ण मार्क्स मिळणार आहेत। त्यानंतर 1 सप्टेंबरचा शिफ्ट 1चा प्रश्न आहे, आन्सर की चेंज करण्यात आलेली आहे, याची प्रश्न होती त्याचा पर्याय बदलण्यात आलेला आहे, आधी जो पर्याय असेल तो चेंज करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर 96वा प्रश्न आहे
4 सप्टेंबरचा शिफ्ट 2चा प्रश्न आहे. त्यासाठी फुल मार्क्स अवॉर्ड केलेले आहेत, फुल मार्क्स दिलेले आहेत. आधी त्यांनी ऑप्शन चेंज केला होता, पण आता आन्सर कीमध्ये चेंज नाही केला, तर त्याला पूर्ण मार्क्स दिलेले आहेत. ज्यांनी अटेम्प्ट केला असेल त्यांना पूर्ण मार्क्स मिळालेले असतील. त्यानंतर 109 क्रमांकाचा प्रश्न आहे. 6 सप्टेंबरचा शिफ्ट 2चा, त्यामध्ये आन्सर की चेंज केलेली आहे. तर आपण बघितले अवॉर्डेड फुल मार्क जे आहेत ते 2 प्रश्नवरती ऑलरेडी झालेले आहेत. एक जो होता तो होता 4 सप्टेंबरचा आणि एक जो होता तो 1 सप्टेंबर. 1 आणि 4 सप्टेंबरचा जो आहे त्यांना फुल मार्क्स त्यांनी देण्यात आलेले आहे. 1 सप्टेंबरचा नाही आहे, सॉरी, 4 सप्टेंबरचा आणि एक आपण वरती बघितला होता तर 29 ऑगस्टचा. 29 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर असे 2 प्रश्न जे आहेत त्यांना पूर्ण मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि बाकीचे प्रश्न जे आहेत त्यांचे आन्सर कीमध्ये चेंज करण्यात आलेला आहे. त्यानंतर अजून प्रश्न आहेत का, नाही, तर एवढे प्रश्न जे होते त्यांच्यामध्ये चेंज करण्यात आलेलं आहे आणि तेच आपल्याला तिथे सांगितलं होतं. त्या बाबतीतच प्रसिद्धीपत्रक होतं. तर आता बघूया निकाल कधी लागू शकतो किंवा निकालाचं काय प्रोसेस असू शकते. तर निकाल हा पूर्णपणे त्यांनी तयार वगैरे करून ठेवलेला आहे. त्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. फक्त प्रतीक्षा आहे ती पेसाचा जो निकाल आहे, पेसा जो मान्य सुप्रीम कोर्टमध्ये निर्णय थांबलेला आहे, तो निर्णय लागताच त्याचा निर्णय काय होतोय तो बहुतेक 9 जानेवारीला त्याचा सुनावणी आहे आणि ती सुनावणी होताच त्यावर काय निर्णय होतोय त्याचा निकाल येताच जो निकाल आहे तो जाहीर होणार आहे. तो तलाठीचा असो किंवा वनरक्षकचा असो, दोन्हीही निकाल आपल्यासमोर लवकरच जाहीर होणार आहे. जसा निकाल येईल पेसाचा तसा आपल्यासमोर निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे, वनरक्षकचा सुद्धा आणि तलाठीचा सुद्धा. त्यामुळे तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचे काही मार्क्स वगैरे जे असतील ते सांगितले तुम्हाला तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवीन ज्या अपडेट असतील जी तुमची ऑफिशियल माहिती असेल ऑफिशियल वेबसाईटला येणारी, तर ती तुमच्यापर्यंत नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाईल. त्यामुळे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. जर व्हिडिओ नाही आला तर मी टेलिग्राम चॅनलवर ॲक्टिव्ह असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनलवर नक्कीच अपडेट येत राहतील. त्यामुळे काळजी करायची नाही. टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. आणि तुमचे प्रश्न वगैरे तुम्ही कमेंट करायचे, तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे तशा पद्धतीने. तर चला भेटूया नवीन अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट. आणि याची PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध असेल. टेलिग्राम चॅनलला जाऊन एकदा चेक करून घ्या. नक्कीच तिथे तुम्हाला ही PDF जी आहे ती मिळून जाईल.